नमस्कार, स्वागत आहे राज्यातील तमाम शेतकरी बांधवांचं नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्यासंदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। 9वा हप्ता तुम्हाला हवा असेल तर हा व्हिडिओ खूप गरजेचा आहे, शेवटपर्यंत स्किप न करता पाहणं गरजेचं आहे। 9व्या हप्त्यासंदर्भात सगळ्यात मोठी अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू करा। सोबतच एक छोटीशी सूचना आहे, चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून या योजनेच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सोबतच PM किसान आणि पीक विम्यासंदर्भातल्या कृषी विभागाच्या लेटेस्ट अपडेट तुम्हाला वेळेवर पाहण्यास मिळतील। चला तर मग सुरुवात करूया आणि जाणून घेऊया नमोच्या 9व्या हप्त्यासंदर्भात सगळ्यात मोठी अपडेट। तर पहा, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 8 हप्ते एकूण आतापर्यंत लाभार्थी शेतकरी बांधवांना मिळालेले आहेत। 8व्या हप्त्यापर्यंत जर तुम्हाला ही रक्कम जमा झालेली नसेल तर तुम्हाला तुमची ऑफिशियल जी प्रक्रिया आहे त्यामध्ये KYC असेल, आधार सीडिंग असेल, यासारख्या गोष्टी जर अपूर्ण असतील तर त्या पूर्ण करून घेणं गरजेचं आहे, अन्यथा तुम्हाला पैसे जमा होणार नाहीत। इथपर्यंत सर्वांना माहिती आहे, परंतु पहा, 9व्या हप्त्यासंदर्भात अतिशय मोठी अपडेट आपण पाहणार आहोत आणि ती अपडेट म्हणजे जर तुम्हाला 9वा हप्ता हवा असेल तर राज्य शासनाच्या माध्यमातून आता एक अट टाकण्यात आलेली आहे आणि ती कंपल्सरी असणार आहे, त्यामध्ये कोणतीही सवलत दिली जाणार नाही। 9वा हप्ता हवा असेल तर त्यासाठी राज्य शासनाने एक डॉक्युमेंट कंपल्सरी केलेलं आहे आणि ते म्हणजे कोणतं डॉक्युमेंट आहे तुम्हाला माहीत आहे का? तर या ठिकाणी पहा, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता हवा असेल तर तुमच्याकडे फार्मर ID कार्ड असणं बंधनकारक आहे। फार्मर ID कार्ड शिवाय तुम्हाला नमोचा 9वा हप्ता मिळणार नाही। होय, बरोबर आहे, नमोचा 9वा हप्ता जर हवा असेल, त्याचबरोबर PM किसान योजनेचा इथून पुढे लाभ हवा असेल किंवा कृषीच्या कोणत्याही योजनांचा लाभ हवा असेल तर त्यासाठी तुम्हाला फार्मर ID कार्ड काढणं आवश्यक आहे। आणि आता फार्मर ID साठी 20 मे पर्यंत तुम्हाला रजिस्ट्रेशन करता येणार आहे। 20 मे पर्यंत फार्मर ID कार्ड काढता येणार आहे, त्यामुळे राज्यातील जे कोणी माझे शेतकरी बांधव फार्मर ID रजिस्ट्रेशनचे फार्मर ID कार्ड काढण्यासाठी अद्यापही राहिलेले असतील त्यांनी तात्काळ 20 तारखेच्या आतमध्ये हे फार्मर ID कार्ड काढून घ्यायचं आहे, तेव्हाच तुम्हाला नमोचा 9वा हप्ता मिळणार आहे। आता नमोचा 9वा हप्ता नेमका कधी मिळणार हा तुमचा प्रश्न आहे। आपण पाहिलेला आहे, नमोच्या 9व्या हप्त्यासाठी अट आहे आणि ती अट म्हणजे फार्मर ID कार्ड असणं गरजेचं आहे। 20 तारखेच्या आतमध्ये फार्मर ID कार्ड काढायचं आहे। इथपर्यंत माहिती आता क्लिअर झालेली आहे। नमोचा 9वा हप्ता नेमका कधी जमा होणार आहे? साधारणपणे 9व्या हप्त्यासाठीचा जो कालावधी असतो तो पूर्ण झालेला आहे, म्हणजेच दर 4 महिन्यांनी या योजनेचे हप्ता वितरित केला जातो। 2000 रुपयाप्रमाणे प्रति 3 हप्ते वर्षाला तुम्हाला दिले जातात। 6000 रुपयाची रक्कम योजनेच्या माध्यमातून दिली जाते आणि आता 8व्या हप्त्याच्या वितरणानंतर 4 महिन्यांनी 9वा हप्ता येणं अपेक्षित आहे आणि या नियमानुसार 9व्या हप्त्याचा कालावधी पूर्ण झालेला आहे, त्यामुळे मे महिन्यातच नमोचा 9वा हप्ता येणं अपेक्षित आहे आणि हा हप्ता 23 तारखेनंतर दिला जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे 20 मे ही शेवटची तारीख असणार आहे फार्मर ID कार्ड काढण्यासाठी। फार्मर ID कार्ड असेल तर तुम्हाला आता हप्ता मिळणार आहे नमोचा, त्यामुळे लवकरात लवकर हे फार्मर ID साठी रजिस्ट्रेशन करून घ्या। सोबतच आपल्या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहण्यास मिळतील। या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती। व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद।